आता गावी जायचं म्हटलं की केवढी मोठी तयार करावी लागते. म्हणजे माझा अर्धा वेळ तर क्लिनिंगमध्येच जातो. 1-2 दिवसासाठी जायचं असेल तर ठीक आहे, पण जर 8-15 दिवसासाठी जायचं म्हटलं की माझी तर खरंच खूप तारांबळ उडते. कारण माझा बराचसाच वेळ क्लिनिंगमध्ये जात असतो. पोपट लाटणं धुवायचं, चॉपिंग बोर्ड धुवून ठेवायचं, नंतर पिठाचे डबे रिकामे करायचे, पिठाचं आणून ती फ्रीजमध्ये नेऊन ठेवायची. आता मला संक्रांतीसाठी गावी जायचं तर मी गावी जवळजवळ 15 दिवस तर असणार आहे, पण त्याचीच माझी तयारी चालू आहे इकडं. भांडे तर घासून झाले माझे, पटकन मी इकडं गॅस पण क्लीन करून घेतला. एकदा अशी बेसिक कामं कंप्लीट झाली की आपल्याला पण मग बिनधास्त राहता येतं गावी. अजिबात आपल्याला हुरहुर लागत नाही जेवायला आपल्या. स्वयंपाक तर माझा आवरून झाला होता सकाळीच, कारण हे सकाळी ऑफिसला गेले होते, जाताना टिफिन वगैरे घेऊन गेले होते. त्यामुळे जेवणाचं पण काही मला टेन्शन नव्हतं. त्यामुळे मी सगळं किचन वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवलं होतं. नंतर माझ्या ऑफिसचं काम बघत बघत मी माझी पॅकिंग पण केली. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला हे यायचं टायमिंग झालं होतं, तर मला अचानक फ्रीजवरती ठेवलेला ब्रेडचा हा पॅकेट भेटला. तर म्हटलं हा जर ब्रेडचं पॅकेट इथं राहिलं तर ते खराब होऊन जाईल, म्हणून पटकन मी त्याला बटर लावून शेकून घेतलं आणि मस्त असं जाम लावून डब्यामध्ये पॅक करून घेतलं. म्हटलं जाताना आपण रस्त्यामध्ये खाऊ शकतो, कारण हे पण सकाळी दुपारी कधी जेवले असतील, म्हटल्यांना भूक वगैरे लागेल. त्यासाठी मी सगळी खायची पण तयारी करून ठेवली आणि त्याच्यानंतर आम्ही गावी जायला निघालो. जाता जाता आम्हाला बराच वेळ झाला, म्हणजे 9 वाजून गेले असतील. तर म्हटलं आपण जाताना हॉटेलमधून जेवून जाऊया. मग एका ठिकाणी थांबून आम्ही मस्त असं जेवण करून घेतलं. जेवणामध्ये आम्ही नॉनव्हेजच खाल्लं. जेवण वगैरे झाल्यावर आम्ही आमच्या उरलेल्या प्रवासाला सुरुवात केली. तर आम्हाला घरी पोहोचायला बराचसाच वेळ झाला होता. तर इथे बघू शकता रस्त्याला जास्त गर्दी नाही आहे. तर आम्ही फायनली 10:30 नंतर घरी पोहोचलो. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.